संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने मी सौ आरती देव, विभाग संयोजिका, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। समाज परिवर्तन दोन तऱ्हेने होत असतं किंवा समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी दोन तऱ्हेचे प्रयत्न होत असतात। एक म्हणजे वर्तमान स्थितीतील समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं आणि दुसरं म्हणजे भावी येणारा जो समाज आहे त्या समाजाचं मन वेगळ्या तऱ्हेने घडवण्याचा प्रयत्न। आणि हे भावी समाजाला घडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो म्हणजे शिक्षक। त्यामुळे सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या शिक्षकांसोबतच असं भावी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम कोणी करत असेल तर त्या शिक्षकांसोबत खारीचा वाटा संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचाही आहेच आहे। आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे आपण या कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये घेतलेली ही कथा वाचन स्पर्धा। या कथा वाचन स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ। या समारंभाचा रीतसर उद्घाटन करण्यासाठी, दीप प्रज्वलन करण्यासाठी मी आमंत्रित करते नागपूर विभाग अध्यक्ष श्री प्रकाश पुसदकर, नागपूर विभाग सहसंयोजिका सौ क्षिप्रा श्रीगिरीवार, नागपूर जिल्हा अध्यक्ष आणि या स्पर्धेचे आयोजक श्री अभिजित बोरीकर आणि नागपूर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य श्री सुनील श्रीगिरीवार यांना। सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। यानंतर एकात्मता मंत्र आणि ओंकार पठणासाठी मी आमंत्रित करते सौ क्षिप्रा श्रीगिरीवार यांना। शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथाहम् इति बौद्धजैना सत्श्री अकालेति च शिखसन्ता शास्तेति केचित् प्रकृतिकुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं
प्रार्थयन्ते जगदीशतारम् स एक एवं प्रभुरद्वितीयः। धन्यवाद क्षिप्रताई. आणि पुन्हा एकदा तुम्हालाच विनंती करेन की आपल्या नागपूर विभाग संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचं ध्येयगीत निर्माण होके पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले आपण सादर करावं. आणि तुमच्या सोबतच वैद्या इंद्रायणी श्रीगिरीवार आणि अभिजित बोरीकर यांनाही विनंती करीन की त्यांनी तुम्हाला साथ करावी.
चित्राताई, इंद्रायणी आणि अभिजित, तुम्हा तिघांनाही खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी, या स्पर्धेविषयी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करते या स्पर्धेचे आयोजक श्री अभिजित बोरीकर यांना. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मार्फत आयोजित राज्यस्तरीय कथावाचन स्पर्धेच्या या पारितोषिक वितरण समारंभात खास मुंबईहून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी वाड, मुंबई बाहेरील सर्व जिल्ह्यांचे पालक माननीय श्री रमेशजी विवरेकर, नागपूर जिल्ह्याचे मार्गदर्शक माननीय श्री अरविंदजी पुरेटीवार, स्पर्धेचे सन्माननीय परीक्षक श्री विनयजी मोडक, सर्व स्पर्धक आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच नागपूरचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान गेल्या 10 वर्षापासून नागपुरात नैतिक शिक्षण योजनेसाठी कार्यरत आहे आणि या दृष्टीने समाज सुदृढ व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या या काळात या लढ्यामध्ये जिंकण्यासाठी लहान मोठी सर्वच मंडळी आपापल्या घरी आहेत. पण या काळात मोठी माणसे आपला विरंगुळा करून घेतात, परंतु लहान मुलांना काहीतरी कामी लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. साहजिकच घरी आई बाबा म्हणतात, शाळा बंद झाली आणि बच्चे कंपन्यांनी सगळ्या घरी उच्छाद मांडला. अशा या सृजनशील बुद्धिमत्तेला कुठेतरी चालना देणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून घरी असलेल्या या बालमनाला संस्कारित करण्यासाठी या कथावाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. एखादी कथा म्हणजे बुद्धीला मिळालेलं खाद्य होय. कथा म्हटली की त्याच्यासोबत ती गोष्ट एक विचार घेऊन येते. तो सद्विचार गोष्टीच्या माध्यमातून मुलांच्या मनांमध्ये आणि त्यांच्या भावविश्वापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कथा गोष्ट हे फक्त माध्यम आहे. एक चांगला विचार त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. कथा देशभक्तीपर असो, ऐतिहासिक असो की धार्मिक असो, पण त्यातून मिळणारे मूल्य हे जास्त महत्त्वाचं. कथावाचन स्पर्धेची तयारी करत असताना त्याची पहिली पायरी म्हणजे कथेची निवड, हा त्याचा पहिला टप्पा. आता एक गोष्ट वाचून निवड करता येत नाही. स्पर्धकाला जवळपास 4 ते 5 गोष्टी यासाठी वाचाव्या लागल्या. आता ह्या 4-5 गोष्टी वाचल्यानंतर त्यातून त्याला एक गोष्ट निवडायची होती. या सगळ्या प्रक्रियेचा एक फायदा असा झाला की या उपक्रमाच्या मार्फत आपण वाचन संस्कृतीला पुढे नेऊ शकलो. आणि याहून एक आनंदाची बाब, आणि ती म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचा सुसंवाद. या एका कथा वाचन स्पर्धेमध्ये मुलांच्या सोबत त्यांचे आई वडील देखील या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांपासून आलेल्या मौखिक स्वरूपातील गोष्टी त्यांनी नवीन पिढीपर्यंत पोहोचवल्या आणि यामुळे अनावधानाने का होईना पण सर्व पालकांनी संस्कृती संवर्धन करण्याच्या कार्यात आपली एक संविधा अर्पण केली असे म्हणायला काही हरकत नाही. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान याच ध्येयाला पुढे ठेवून आपल्या कार्याला गती देत असते. मुलांच्या मनावर योग्य संस्कार व्हावे, त्यांच्या जीवनाला योग्य वळण मिळावं या ध्येयाने प्रेरित असलेले हे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान सतत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. अन्न मिळाले नाही तर माणूस मरतो, पण संस्कार मिळाले नाही तर माणुसकी मरते. या उक्तीप्रमाणे घराघरातील बालकांपर्यंत संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान धडपडत असते. गत 17 वर्षापासून हे संस्कार रामायण, महाभारत, क्रांतिगाथा यांच्या रूपाने मुलांपर्यंत पोहोचवले जातात. रामायण, महाभारत यासारख्या मूल्याधिष्ठित ग्रंथातील सद्विचारांचे मनन, चिंतन व्हावे, आदर्शांचा अभ्यास व्हावा आणि रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार व्हावी यासाठी प्रतिष्ठान कार्य करते. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणसं देहरूपाने जरी जवळ येत असली तरी देखील मनाने मात्र ती दुरावत चाललेली आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही फार क्वचितच घरामध्ये दिसून येते. मग अशा वेळी दुरावा, राग, एकमेकांना समजून न घेणे, एकमेकांच्या मताचा आदर न करणे अशा समस्या उद्भवतात. मग अशा वेळी जर बालमनावरच योग्य वळण आणि संस्कार दिले तर नक्कीच येणारी पिढी या सगळ्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवू शकेल. आणि यासाठी आदर्श आहेत रामायण, महाभारत, क्रांतिगाथा यांचे वाचन आणि अभ्यास. प्रतिष्ठानामार्फत वर्ग 5वीला अभ्यासाला कथारूप रामायण, 6वीला चरित्र रामायण, 7वीला महाभारत आणि 8वीला क्रांतिगाथा अशा पुस्तकांची योजना केली गेलेली आहे. सध्या नागपुरात 40 शाळा या उपक्रमात आहेत आणि अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत.
सहभागी विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार आणि 10 ग्रॅम चांदीचे नाणे घेऊन आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार आणि तसेच 3 फूट उंचीची ट्रॉफी देऊन आदर्श शाळा हा देखील पुरस्कार दिला जातो. याशिवाय गुरुपौर्णिमा, सीतानवमी, राम रक्षा पठण, अथर्व शिष्य पठण, बाल संस्कार वर्ग, शिक्षक कार्यशाळा अशा अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. प्रतिष्ठान सध्या महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, केरळ या राज्यांमध्ये आपले कार्य करीत आहे आणि गौरवाची बाब म्हणजे 950 शाळा सध्या या संस्कारक्षम समाजाच्या बांधणीसाठी प्रतिष्ठानासोबत उभ्या आहेत. प्रतिष्ठानाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून विश्वस्त आणि प्रेरणास्थान म्हणून श्री मोहनजी सालेकर हे संपूर्ण कार्य सांभाळतात. आज ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांचे शुभाशीर्वाद सदैव आमच्या सोबत आहे याची आम्हाला खात्री आहे. प्रतिष्ठानाचा हाच एक उपक्रम आणि ती म्हणजे राज्यस्तरीय कथा वाचन स्पर्धा. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आसगाव, परतवाडा, पंढरपूर आणि नागपूर आणि अशा अन्य अनेक ठिकाणावरून या स्पर्धेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण 256 स्पर्धक सहभागी झाले. यातील 62 अ गटात, 90 ब गटात आणि 104 क गटामध्ये सहभागी झाले. या स्पर्धेसाठी पवनी विभागाचे श्री प्रशांतजी टेंभेकर आणि श्री नितेशजी मस्के यांचे विशेष सहकार्य आपल्याला लाभले. याशिवाय धामणगाव विभागाचे प्रमुख श्री सुभाषजी पुसतकर यांनीही बरेच परिश्रम घेतले आणि नागपूरच्या कार्यात सौ निलिमा लांबे, सौ श्रेयाताई टाकळकर, सौ स्वाती कुलकर्णी, सौ मृणालिनी कुंभारे, सौ उषा भांडारकर, सौ माणिक नाफडे आणि श्रेया ढोके या आणि इतरांनाही आपली जबाबदारी चोख पार पाडली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री विनय मोडक यांनी कार्य सांभाळलं. या स्पर्धाचा आयोजक म्हणून मी या सर्व कार्यकर्त्यांची स्पर्धा यशस्वीतेसाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. अशीच ऊर्जा पुढेही राहो अशी प्रार्थना करतो आणि संस्था परिचय व प्रास्ताविक इथेच थांबवतो. धन्यवाद. अगदी बरोबर आहे अभिजित. या कथा वाचन स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब, कदाचित आपण असंही म्हणू 256 कुटुंब एका कथेच्या वाचनासोबतच अनेक कथांच्या भोवती गुंतले होते असं म्हणायला अजिबातच हरकत नाही. आणि या कथा वाचन स्पर्धेचा आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा, या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपल्याला आज प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाश वाड. प्रकाश वाड मुंबई येथे स्थायिक आहेत आणि ते क्रीडा शिक्षक म्हणून एका शाळेत तिथे कार्यरतही आहेत. गत 15 वर्षांपासून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचं ते काम करत आहेत. मी श्री प्रकाश वाड यांना विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. नमस्कार. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचं संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचं कार्य 2003 पासून सुरू झालं आणि मला सांगायला आनंद होतोय की 2003 मध्ये 107 शाळांपासून सुरू झालेली ही नैतिक शिक्षण योजना आज महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि गोवा ह्या 4 राज्यांमध्ये मिळून 900 शाळांपर्यंत आपली ही योजना पोहोचलेली आहे. इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली. विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत. इयत्ता 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना रामायणातल्या कथा, इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना महाभारतातल्या कथा आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना क्रांतिगाथा या पुस्तकाद्वारे भारतातील महापुरुषांची ओळख करून देणं हा आपल्या योजनेचा प्रमुख भाग आहे. आज आपण सातत्याने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार कशा पद्धतीने होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असताना घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असायची. आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, अनेक ज्येष्ठ मंडळी ही आपल्या नातवंडांना, आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करत असत, चांगल्या कथा सांगत असत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण सुद्धा आई जिजाऊनी ह्या रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगून केलेली आहे. आज सुद्धा आपण सगळेजण ह्या कथा वाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा अनुभव घ्यायला आपण जमलेलो आहोत. आज खूप आनंद वाटतो की आजच्या ह्या युगात सुद्धा अशा शौर्य कथा, वीर कथा सांगण्यासाठी मुलं उत्सुक आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट सहजपणे आज उपलब्ध होऊ शकते. परंतु आज असं असताना सुद्धा मला अजूनही आठवत आहे की माझ्या आजीने सांगितलेल्या एखाद्या गोष्टीचा प्रभाव हा आजही माझ्या आयुष्यावर आहे. कारण आजीने सांगितलेली ती गोष्ट आजही माझ्या मनामध्ये अजूनही तशीच जिवंत आहे. आज कितीही मला टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन विविध कथा जरी पाहता आल्या तरी आजीने सांगितलेल्या गोष्टीचा संस्कार हा वेगळाच होता. आणि खूप अजूनही आठवण झाली की बरं वाटतं. त्यावेळेस आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी जेव्हा कथा सांगायची तेव्हा माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहायचं. आज त्याच कथांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या 4 भाषांमधून आपण ही योजना राबवत आहोत. आज या कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. इयत्ता 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना आपण रामायणातल्या चांगल्या गोष्टी, चांगले प्रसंग आणि त्याच्या आधारे आपण काय शिकू शकतो हे आपण त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज अनेक शिक्षक आपल्या या योजनेमध्ये सहभागी आहेत, निस्वार्थपणे काम करत आहेत. या सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षक दिनाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आज शिक्षक समाज घडवण्यामध्ये त्यांचं अविभाज्य अंग आहे, अतिशय महत्वाची भूमिका ते बजावत आहेत. आणि आज ह्या शिक्षकांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ह्या आपण कथा पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. काही ठिकाणी आपले स्वतःचे कार्यकर्ते सुद्धा निस्वार्थपणे सेवा देत आहेत. अनेक शाळांमध्ये प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे सेवाभावी वृत्तीने जाऊन विद्यार्थ्यांना या कथा सांगत आहेत. रामायणातल्या कथा झाल्यानंतर 7वीमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर महाभारतातल्या चांगल्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून चांगले प्रसंग आपण या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आणलेले आहेत. आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण क्रांतिगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशातील महापुरुषांची ओळख करून आपण देत आहोत. चांगले संस्कार देणं आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणं. आज आपण सर्वदूर पाहतो आहोत, आज मुलांचे आदर्श बदलत चाललेले आहेत. आज एखाद्या राष्ट्रभक्ताचं नाव घेतलं किंवा एखाद्या राष्ट्रभक्ताने ज्याने देशासाठी बलिदान दिलंय अशा राष्ट्रभक्ताचं नाव घेतल्यानंतर सुद्धा अनेकदा आपल्या तरुण पिढीला त्यांच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह दिसतं की ह्यांचं नाव कधी ऐकलंय का. आणि अतिशय खेदाने हे सांगावं असं वाटतं की अशी संख्या आज तरुणांमध्ये खूप मोठी आहे. चित्रपट सृष्टीतल्या एखाद्या हिरोला आपला आदर्श मानून जीवन जगणारी तरुण पिढीतली संख्या खूप मोठी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगणारी पिढी आपल्याला घडवायची आहे. शिक्षणाला आपला विरोध नाही, परंतु त्या शिक्षणाला संस्काराची जोड देण्याची आवश्यकता आहे. कारण केवळ शिक्षण असेल तर आज आपण पाहतो आहोत आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत आहेत की सुशिक्षित लोक सुद्धा परिस्थिती अभावी आज अनेक चुकीच्या मार्गाला जाताना आपल्याला दिसत आहेत. आज गुन्हेगारीच्या जगतात सुद्धा अनेक सुशिक्षित मंडळी गेलेली दिसत आहेत. कुठेतरी नैतिकतेचं अधःपतन होताना दिसतंय आणि हे आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. भारताला पुन्हा एकदा आपल्याला विश्वगुरू करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला गतवैभव आपल्या देशाला प्राप्त करून द्यायचं आहे. पण हे करून देताना आपल्या सगळ्यांची भूमिका ही खूप मोलाची ठरणार आहे. ह्याच्यासाठी आपण प्रत्येकाने काही ना काहीतरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आज या कथा आपण अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवू शकतो का? आज आपण 900 शाळांपर्यंत आहोत,
परंतु आपली अशी इच्छा आहे की रामायण, महाभारत या क्रांतिकारकांच्या कथा या सर्व दूर भारतामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचल्या पाहिजेत. शेवटी ह्याच्यातून आपल्याला येणाऱ्या काळात एक आदर्शवत भावी पिढी बनवायची आहे. सळसळत्या रक्ताचे परंतु राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्या नसानसात भिनलेली असेल अशी आपल्याला सुसंस्कारित तरुण पिढी घडवायची आहे. आणि हे सगळं कार्य आपल्या सगळ्यांच्या मदतीने शक्य होणार आहे. आज आपल्या कथांचा आधार घेऊन रामायण, महाभारतातल्या कथांवर आधारित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आजही होत आहेत. आज आपल्या पुस्तकांचा आधार घेऊन इस्रायल सारखा स्वाभिमानी देश आपल्या हिब्रू भाषेमध्ये त्याचं भाषांतर करून आपल्या तिथल्या लहान मुलांना या कथांच्याद्वारे संस्कार करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण आपल्या देशामध्ये सुद्धा हे करू शकतोय. आज एकीकडे आपल्या समोरची आव्हानं वाढत असताना आपण कुठेतरी हातावर हात धरून बसलो तर अशा पद्धतीने आपल्या समोरच्या समस्या दूर होणार नाहीत. आपला तंत्रज्ञानाला विरोध नाही, परंतु ह्या तंत्रज्ञानाबरोबरच आपण शिक्षणाला संस्काराची जोड देण्याची आपण इच्छा बाळगून आहोत. त्या दिशेने आपण प्रयत्नशील आहोत आणि आपल्याला खूप चांगला प्रतिसाद सर्वदूर मिळतोय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी आपल्या आजूबाजूला अनेक घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमुळे आपलं मन व्यथित होत असतं. त्यामुळे आदर्शवत पिढी घडवण्याचं कार्य प्रतिष्ठानसोबत सर्व नागरिकांचं आहे. आपल्याला येणाऱ्या काळात एक आदर्शवत भावी पिढी बनवायची आहे. सळसळत्या रक्ताचे परंतु राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्या नसानसात भिनलेली असेल अशी आपल्याला सुसंस्कारित तरुण पिढी घडवायची आहे. आणि हे सगळं कार्य आपल्या सगळ्यांच्या मदतीने शक्य होणार आहे. आज आपल्या कथांचा आधार घेऊन रामायण, महाभारतातल्या कथांवर आधारित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये आजही होत आहेत. आज आपल्या पुस्तकांचा आधार घेऊन इस्रायल सारखा स्वाभिमानी देश आपल्या हिब्रू भाषेमध्ये त्याचं भाषांतर करून आपल्या तिथल्या लहान मुलांना या कथांच्याद्वारे संस्कार करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण आपल्या देशामध्ये सुद्धा हे करू शकतोय. आज एकीकडे आपल्या समोरची आव्हानं वाढत असताना आपण कुठेतरी हातावर हात धरून बसलो तर अशा पद्धतीने आपल्या समोरच्या समस्या दूर होणार नाहीत. आपला तंत्रज्ञानाला विरोध नाही, परंतु ह्या तंत्रज्ञानाबरोबरच आपण शिक्षणाला संस्काराची जोड देण्याची आपण इच्छा बाळगून आहोत. त्या दिशेने आपण प्रयत्नशील आहोत आणि आपल्याला खूप चांगला प्रतिसाद सर्वदूर मिळतोय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी आपल्या आजूबाजूला अनेक घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमुळे आपलं मन व्यथित होत असतं. त्यामुळे आदर्शवत पिढी घडवण्याचं कार्य प्रतिष्ठानसोबत सर्व नागरिकांचं आहे. मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करेन की या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यात आपण तनमन धनपूर्वक आपलं योगदान द्यावं. आणि मला पूर्ण विश्वास आहे की नजीकच्या काळामध्ये आपण याची देही याची डोळा आपण स्वतः या गोष्टींचा अनुभव घेऊ की एक वैभव संपन्न देश घडत असताना आज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा याच्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. ही आपल्याला समाधानाची बाब राहील. आजच्या या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना मला सर्व शिक्षकांना सुद्धा नम्र विनंती करावीशी वाटते की आपण आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकातलं शिक्षण देत असताना त्यांच्या मनामध्ये संस्काराची भावना, राष्ट्रभक्तीची भावना ही जागृत केलीच पाहिजे. केवळ आपल्याला आयुष्यामध्ये पैसे कमवायचे हे उद्दिष्ट न ठेवता एक आदर्श नागरिक म्हणून मला कसं जगता येईल, या देशासाठी मला काय करता येईल, ही कुठेतरी भावना आपण त्यांच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातला भारत लवकरच घडेल हा आशावाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यात आपण आपलं योगदान द्यावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी. तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितच सर्व शिक्षक, केवळ शिक्षकच नव्हे तर इथे उपस्थित सर्व पालकही आपल्या या कार्यात तन मन धनाने सहभागी होतील याची खात्रीच वाटते. ही खात्री वाटण्याचं एक कारण बघा, आपण ही स्पर्धा नागपूर विभाग किंवा
विदर्भापुरती मर्यादित म्हणून सुरू केली आणि पुढे असं लक्षात यायला लागलं की विदर्भापुरती ही मर्यादित न राहता आपल्याला कथा वाचनाचे ऑडिओज थेट मराठवाडा काय कोकणापासूनही यायला लागले आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातल्या निरनिराळ्या जिल्ह्यातून आपल्याला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उत्तरोत्तर आपल्या संस्थेच्या कार्यात अधिकाधिक आपल्याला सर्व शिक्षक आणि पालकांचा सहभाग मिळत जाईल याची खात्री वाटायला लागली आहे. आता या कथा वाचन स्पर्धेचे जे परीक्षक आहेत श्री विनय यशवंत मोडक यांना मी आमंत्रित करते. पण त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी त्यांचा अल्पसा परिचय मी आपल्याला करून देते. श्री विनय यशवंत मोडक हे धरमपेठ पॉलिटेक्निक येथे कार्यरत आहेत. नाटक, गायन, काव्यरचना, कथाकथन यात त्यांची विशेष अभिरुची आहे. काव्यरचनेकरिता अटल बिहारी वाजपेयी स्वरचित काव्य स्पर्धेत त्यांनी प्रथम पुरस्कार पटकावला आहे. वेगवेगळ्या काव्य स्पर्धांमधून त्यांनी आपला सहभाग आणि नोंदवला आहे आणि पुरस्कारही प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांमधून मराठी, संस्कृत, हिंदी नाटकांकरता उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही त्यांना पदक प्राप्त झाले आहेत. सामाजिक संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. कोरोनाच्या या काळामध्ये सकारात्मकता दर्शवणाऱ्या गीतलेखनाचे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीद्वारे त्यांचे प्रसारणही झाले आहे. स्वागत आहे विनयजी. आणि मी आता आपल्याला विनंती करीन की या एकूणच स्पर्धेविषयी आपले मनोगत आपण व्यक्त करावे आणि त्यानंतर या स्पर्धेचा निकालही आपण जाहीर करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी वाड, माननीय श्री रमेशजी विवरेकर, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नागपूरचे सगळे माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या राज्यस्तरीय कथा वाचन स्पर्धेचे संयोजक, आयोजक आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण 256 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मग त्याच्यामध्ये अगदी आपल्या नागपूर पासून, गोंदिया पासून ते अगदी मुंबई पर्यंत, म्हणजे मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद, नाशिक, धामणगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि अन्य विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. या सगळ्या स्पर्धकांबरोबर या स्पर्धकांचे जे पालक आहे ना, त्यांचे सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वाचन संस्कृती वाढावी म्हणून लहानपणापासूनच संस्कार व्हायला हवेत. 3 गटात झालेल्या या स्पर्धेमध्ये सहभागी सगळ्या स्पर्धकांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नागपूरनं याचं आयोजन केलं म्हणून त्यांचंही खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, वाचन करता आलं पाहिजे. वाचायचं म्हणजे काय करायचं? पुस्तक घ्यायचं आणि सरळ वाचत सुटायचं असं असतं का? तर वाचत असताना, ते लिहिलं असताना त्याच्यामधल्या विरामचिन्हांना, ह्रस्व दीर्घांना, त्यांच्या उच्चारांना आणि आपल्या स्पष्टोच्चाराला, जेणेकरून आपलं वाचन समजलं पाहिजे आणि आपल्या वाचनातून ते कळलं पाहिजे. आणि जर विराम चिन्हांना नीट वाचलं नाही तर मात्र अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे भाषा बिघडते आणि मग त्या वाचनामध्ये, त्या लेखनामध्ये नेमकं काय आशय आहे तो कळत नाही. आपण वेगवेगळ्या गटांमधून अगदी ऐतिहासिक, धार्मिक, देशभक्तीपर कथांचं वाचन केलं. काहींनी तर त्यात खूप वेगवेगळे प्रयोगही केले.
त्यामुळे काय झालं की त्यांचं सादरीकरण अगदी सुरेख झालं. गट अ म्हणजे पहिली ते चौथी या वर्ग वयोगटातील एकाने तर चक्क संस्कृत मधलं वाचन केलं आणि अगदी स्पष्टपणे. गट क म्हणजे 8वी 9वी 10वी या गटाच्या वाचनाचं परीक्षण करताना मात्र फारच अवघड झालं. सगळीच्या सगळीच उत्कृष्ट वाचक मंडळी त्यात होती. बालमित्रांनो, आपलं वाचन असंच चालू राहू द्या, यात खंड पडू देऊ नका. चरित्र वाचन करा, प्रवास वर्णन करा, प्रवास वर्णनांचं वाचन करा, पक्षी मित्र, प्राणी मित्र यांचे अनुभव वाचा. खर तर स्पर्धा म्हटली की क्रमांक द्यावा लागतो. मग कोणीतरी पहिला, कोणीतरी दुसरा. खर तर हे असे क्रमांक आपण प्रेरणेसाठी देत असतो. त्यामुळे होतं काय की आपल्यामधलीच स्पर्धा वाढते आणि त्यामुळे आपलं उत्कृष्ट वाचनाला आपल्याला प्रोत्साहन मिळतं. पण खरं सांगू का, या स्पर्धेमध्ये अगदी वर्ग पहिला ते वर्ग 10वा यामध्ये सगळ्या स्पर्धकांनी म्हणजे जे निवडले गेले शेवटच्या राऊंड करता, त्यांनी उत्कृष्ट वाचन केलं. कथाकथन आणि कथा वाचन यामध्ये अंतर आहे बरं का. कथाकथन करत असताना अभिनयासह कथन केलं जातं. म्हणजे जसं चल रे भोपळ्या टुणूक टुणूक यामध्ये किती कॅरेक्टर आहे, तर ती म्हातारी आहे, तो वाघोबा आहे. मग कथाकथन करणारा कथा सांगत जातो. मग ती म्हातारी कशी जाते, वातावरण कसं होतं, मग तो वाघोबा दिसल्यावर तिची अवस्था काय झाली, मग तो वाघोबा कसा म्हणाला, त्याला म्हातारीने कसं उत्तर दिलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजनात्मक अभिनय करत करत आपण कथाकथन करत असतो. ते अभिनयासह कथन केलं जातं. पण वाचन करत असताना अभिनय न करता केवळ आपल्या वाचनामधून त्या सगळ्या घटना, ती परिस्थिती, ते पात्र यांचं अस्तित्व दाखवायचं असतं. आपण कुठल्याही स्पर्धेत सहभागी होत असताना आपण त्या स्पर्धेच्या नियमांचं नीट अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता नेमका किती वेळ दिलेला आहे, त्या स्पर्धेचा नेमका विषय काय, असं वगैरे वगैरे. म्हणजे जसं आपल्याला जर 5 मिनिटं दिली असतील तर मग आपला परिचय आपण किती वेळात संपवला पाहिजे. खरं तर याही स्पर्धेमध्ये सगळ्या स्पर्धकांनी आपला परिचय देणं सुरुवातीला आवश्यक होतं. पण बरेच स्पर्धकांनी आपलं नाव, आपलं गाव, आपली शाळा, आपलं वय, आपला वर्ग हे सांगितलंच नाही. हे मात्र आपण अगदी स्पष्टपणे आणि सावकाश सांगितलं पाहिजे. आणि मग प्रत्यक्ष कथाकथन किंवा मग वाचनाला किती वेळ उरेल याचा आपण आधी सराव केला पाहिजे. आणि ह्या सरावासकट जर आपण आपलं वाचनाचं सादरीकरण केलं असतं तर ते उत्तमच झालं असतं. अशा पद्धतीने पूर्वतयारीने आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवं. आपला हा कार्यक्रम आपली पालक मंडळी पण बघत असतीलच. या सगळ्या पालकांना मला खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. कारण त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आणि प्रोत्साहनामुळेच तर आपली ही सगळी बालमित्र या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकली. पालकांनो, एक करूया, आपल्या पाल्यांना आता वाचनाची सवय लावूया. त्यांच्याकडून धार्मिक ग्रंथांमधील प्रसंगांचं, चरित्राचं, ऐतिहासिक प्रसंगांचं वाचन तयार करून ठेवावं लागेल. आणि मग आपल्याकडे एखादा छोटा समारंभ जर असला किंवा कधी कधी तर आवर्जून त्याकरता मित्रमंडळी, नातेवाईकांना बोलावून आपल्याच घरी एखादा छोटेखानी कार्यक्रम करून आपल्या या पाल्यांना, या बच्चे मंडळींना
वाचन करण्यास किंवा कथाकथनाचं सादरीकरण करण्यास लावायला हवं. त्यामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढेल आणि वाचनाचा किंवा कथाकथनाचा नित्य सराव सुद्धा होईल. मित्रांनो, आपल्या वाचनामध्ये सुभाषित, श्लोक, अभंग यांचा वापर असला पाहिजे. त्याचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. त्यातील वेगवेगळ्या शब्दांचा, वाक्यांचा अर्थ आणि त्याला समानार्थी शब्द अजून काय असतील याचा आपण शोध घेतला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपली भाषा समृद्ध होईल. आणि एकदा का आपली भाषा समृद्ध झाली की मग आपले विचार सुद्धा समृद्ध होतील. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल. अगदी शालेय अभ्यासात सुद्धा आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आपली राष्ट्रभाषा हिंदी, आपली मातृभाषा आणि इतर एखादी भारतीय भाषा शिकण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भारतीय भाषांमध्ये आपल्या देवनागरी म्हणजे मराठी किंवा हिंदी याच्याशी जवळपास समांतर असलेल्या बंगाली, पंजाबी, गुजराती या भाषांना सुद्धा शिकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर दक्षिण भारतीय म्हणजे ज्या थोड्या समजायला, बोलायला कठीण असतील अशा भाषा जसं कन्नड, तेलुगू, तमिळ इत्यादी याही भाषांना शिकण्याचा, त्यातील काही शब्दांचा, काही वाक्यांचा, काही वाक्प्रचारांचा तो अभ्यास करून, तो समजून घेऊन त्याचा वापर सुद्धा करायला आपण हरकत नाही बरं. आणि आपल्या सगळ्या भारतीय भाषांची जननी म्हणजे आपल्या भाषांची आई असलेली संस्कृत भाषा ही सुद्धा आपण शिकली पाहिजे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्याचा निरंतर वापर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, यामुळे आपल्याला पुढील जीवनामध्ये खूप खूप फायदा होणार आहे. याचबरोबर वाचन करताना किंवा कथाकथन करत असताना आपल्यामध्ये स्पष्टोच्चार येण्याकरता आपल्या भाषांमधून किंवा भिन्न भाषांमधून वेगवेगळे टंग ट्विस्टर असतात. ते तर तुम्हाला माहित असतीलच. तर मग आपल्या भाषेतले टंग ट्विस्टर शोधून काढा, ते तयार करा, त्यांचे खूप खेळ करा, वेगवेगळे शब्द शोधा, शब्दांचे खेळ करा आणि नवनवीन शब्दांकरता भरपूर वाचन करा. मित्रांनो, सध्याचा काळ खूप कठीण आहे. कोरोनानं सगळ्या जगात थैमान घातलंय. आपली काळजी घ्या, खूप व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा, बौद्धिक खेळ खेळा, स्वतःला तंदुरुस्त ठेवा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. मला या स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नागपूरच्या सगळ्या मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः अभिजित बोरीकर सरांचा मी खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, तुमच्या या कथा वाचनाला ऐकताना मला खूप मजा आली. मला त्याचं परीक्षण करत असताना खूप खूप शिकायला मिळालं बरं. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्या स्पर्धकांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळेजण आनंदी राहा, स्वस्थ राहा. बालमित्रांनो, आपल्या या राज्यस्तरीय कथा वाचन स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला या सगळ्यांचं कौतुक तर आहेच. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नागपूरच्या वतीनं ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. आता या स्पर्धेचे निकाल मी इथून जाहीर करतो. पण स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं, सहभागी स्पर्धकांचं आणि विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार सुद्धा व्यक्त करतो. गट क्रमांक 1 म्हणजे वर्ग 1 ते वर्ग 4 यामध्ये आपला प्रोत्साहनपर क्रमांक 1 श्रावणी अमित बोबडे, वर्ग 2
सोमलवार प्रायमरी स्कूल, रामदासपेठ, नागपूरची ही विद्यार्थिनी आहे. आणि प्रोत्साहनपर क्रमांक 2 रिद्धेश हरीश ढोक, वर्ग दुसरा, नारायण विद्यालय, नागपूर. क्रमांक 3 गट क्रमांक अ, तृतीय क्रमांक आर्यमान निलेश डोरले, वर्ग दुसरा, माउंट फोर्ड स्कूल, नागपूर. द्वितीय क्रमांक जातोय कुमारी शांभवी प्रसन्न देशमुख, वर्ग चौथा, RS मुंडले इंग्लिश स्कूलची ही विद्यार्थिनी. आणि प्रथम क्रमांक गट क्रमांक अ, आत्मिका परेश मुरकुटे, वर्ग चौथा, नवयुग प्राथमिक शाळा, नागपूर. आता गट क्रमांक 2 म्हणजे वर्ग 5 ते 7 या वर्गातल्या स्पर्धकांसाठीचा हा निकाल. गट क्रमांक ब, प्रोत्साहनपर क्रमांक 1 तनुश्री वैभव कुलकर्णी, वर्ग 6वा, कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल, नागपूरची विद्यार्थिनी. प्रोत्साहन क्रमांक 2 भार्गवी तुषार जोशी, वर्ग क्रमांक 7, पंडित बच्छराज व्यास विद्यालय, नागपूरची ही विद्यार्थिनी. गट क्रमांक ब याच्यामधला तृतीय पुरस्कार जातोय गौतमी सखाराम आजगावकर, वर्ग 5 ची ही विद्यार्थिनी, ओमकार विद्यालय, औरंगाबाद या शाळेची ही विद्यार्थिनी आहे, तृतीय क्रमांक. गट क्रमांक ब द्वितीय क्रमांक श्लोक चंद्रकांत हर्षे, नागपूर, याला द्वितीय क्रमांक लाभला आहे. तर गट क्रमांक ब याच्यामधला प्रथम क्रमांक मिळाला आहे आर्यन आनंद लोणकर, वर्ग 5, ओमकार विद्यालय, औरंगाबादचा हा विद्यार्थी. या सगळ्या स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन. गट क्रमांक क म्हणजे वर्ग 8वी ते 10वी यातील विद्यार्थ्यांचा हा गट क्रमांक होता. यामध्ये प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाला आहे. त्यातला प्रथम क्रमांक प्रोत्साहनपर क्रमांक 1 जातोय आर्या नितीन अवधूत, वर्ग 10वा, भावना BP विद्या मंदिर, नागपूरची ही विद्यार्थिनी. प्रोत्साहनपर क्रमांक 2 गट क्रमांक क स्वराली रीमा श्रीहरी जोशी, वर्ग 9वी ची विद्यार्थिनी, ही महर्षी विद्यालय, औरंगाबादची विद्यार्थिनी आहे. आणि या गट क्रमांक क मध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे वेदश्री विजय रत्नपारखी, वर्ग 10वा, पंडित बच्छराज व्यास विद्यालय, नागपूरची ही विद्यार्थिनी. द्वितीय क्रमांक गट क्रमांक क द्वितीय क्रमांक मिळालेला आहे गायत्री निखिल व्यास, ही सुद्धा पंडित बच्छराज व्यास विद्यालय, नागपूरची विद्यार्थिनी आहे. आणि गट क्रमांक क याच्यामधला प्रथम क्रमांक जातो आहे तो कुमारी अनघा भावे या वर्ग 8वीच्या विद्यार्थिनीला. या स्पर्धेमध्ये सहभागी सगळ्या विद्यार्थ्यांचं, कथावाचकांचं, त्यांच्या पालकांचं, आयोजकांचं, संयोजकांचं, सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद विनयजी. आपण जे आज बक्षीस जाहीर केले ते या कोविड-19च्या या विचित्र परिस्थितीमुळे प्रत्यक्ष आपल्याला त्या विजेत्यांपर्यंत पोहोचवणं शक्य नाही आहे. प्रतिकात्मक म्हणून एक आम्हाला नागपूरमध्येच जे स्थानिक बक्षीस आहे ते देणं शक्य आहे आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. मी अभिजित आणि आपणा दोघांनाही विनंती करीन की ते बक्षीस त्या विजेत्यांना द्यावं.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नागपूर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये आज अ गटामधून कुमारी शांभवी प्रसन्न देशमुख हिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. आज या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात आपण प्रत्येकाचा सन्मान करू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं पारितोषिक आणि सर्टिफिकेट आपण त्याला देऊ शकत नाही. मग अशा वेळेस एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आज शांभवी जी खास नागपूरची रहिवासी आहे आणि नागपूरचे सगळे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही असं आयोजित केलं की हिचा प्रत्येक स्वरूपात आपण सन्मान करावा. म्हणून सगळे नियम पाळून एक छोटासा सत्कार आम्ही या शांभवीचा करण्याकरता तिच्या घरी आलेलो आहोत. मी नागपूर विभागाच्या आणि धळेच्या कार्यकर्त्या आमच्या शिप्राताई श्रीगिरीवार यांना विनंती करतो की त्यांनी शांभवीला सर्टिफिकेट आणि एक पुष्प देऊन तिचं स्वागत करावं. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून वर्ग 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांमधून एकूण 256 ऑडिओज आपल्यापर्यंत पोहोचले होते आणि या संपूर्ण ऑडिओजला आपण 3 गटांमध्ये विभागलं होतं. प्राथमिक, माध्यमिक आणि हायस्कूल अशा 3 विभागांमधून आपण जास्तीत जास्त बक्षिसं देण्याचा प्रयत्न केला आहे. बक्षिसं या मुलांना उत्तेजन म्हणून आपण देत आहोत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 बक्षिसं हे उत्तेजनार्थ असे प्रत्येकच विभागातून आपण दिले आहे. या बक्षिसातून सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावं हीच त्यामागची एक भावना आहे, हे लक्षात घ्या. ज्यांना बक्षिसं मिळाले नाही त्यांनी एवढ्या एका अपयशामुळे, अपयश नाही म्हणणार मी त्याला, जे बक्षिसं मिळाले नाही तात्पुरतं का होईना, आपल्यापेक्षा काकणभर कुणीतरी सरस ठरलं, पण म्हणून त्यांनी उदास होऊ नये. त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावं. विनयजींनी आपल्याला मार्गदर्शन केलंच आहे. कथा वाचन कसं करावं, कथा कथन कसं करावं, हे दोन्ही वेगवेगळे प्रांत आहेत. आपण त्यातून काहीतरी शिकावं आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावं. पुन्हा जेव्हा केव्हा अशा संधी येतील त्यात सहभागी व्हावं, हेच त्यातून अपेक्षित आहे. विनयजी, आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आणि तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आणि या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करते नागपूर विभाग अध्यक्ष श्री प्रकाश पुसटकर यांना. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई शाखा नागपूर यांच्यातर्फे कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये 3 गट पाडण्यात आले. अ गटामध्ये वर्ग 1 ते 4, ब गटामध्ये वर्ग 5 ते 7, क गटामध्ये वर्ग 8 ते 10 असे गट पाडण्यात आले. त्यांना वेळेचं बंधन देण्यात आलं. अ गटासाठी 3 ते 5 मिनिट आणि ब आणि क गटासाठी 5 ते 7 मिनिट. विषय होता त्यांच्यासाठी ऐतिहासिक, धार्मिक आणि देशभक्तीपर. त्याच्यानंतर त्यांचं जे माध्यम होतं, एकतर त्यांनी मराठीत पाठवावं किंवा हिंदीमध्ये पाठवावं. आमच्या या स्पर्धेमध्ये जवळपास विदर्भ आणि विदर्भाच्या बाहेर या पुष्कळांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही आमची जी स्पर्धा आहे यशस्वी करण्यामध्ये खूप मोठा त्यांचा वाटा होता पालकांचा. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईचे केंद्रीय कार्यक्रम समितीचे सदस्य आदरणीय प्रकाशजी वाड हे उपस्थित आहेत. त्यांनी मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
त्याचप्रमाणे आमचे नागपूर विभागाचे पालक आदरणीय बिवरेकर काका हे उपस्थित होते, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या नागपूर विभागाचे मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी पोर्डीवार हे उपस्थित होते, यांचं आम्हाला सक्रिय मार्गदर्शन मिळतं, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या पालकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन आपल्या पाल्यांना तयार केलं त्याबद्दल मी त्या सगळ्या पालकांचे आभार मानतो. या स्पर्धेचं मूल्यांकन करण्याचं काम श्री विनयजी मोडक यांनी उत्स्फूर्तपणे केलं. काही आढावेढा घेतला नाही त्यांनी आणि ते जे काम होतं ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्यामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांचे आभार मानतो. काही कार्यकर्त्यांनी ज्याला खारीचा वाटा म्हणतो तो उचललेला आहे. आमचा आदर्श हा प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा खारीचं सुद्धा कौतुक केलेलं आहे, तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिचं कौतुक केलं, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून त्यांच्या परिवारांनी त्यांचे असलेले कामं स्वतःहून केलेले आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांना वेळ दिलेला आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिवाराचे मी आभार मानतो. अनावधानाने कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. आभार प्रदर्शनही झालं आहे. आपण या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. या कार्यक्रमातून परत जाण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छिते की हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला आहे ओमेगा क्रिएशन्सने. त्या ओमेगा क्रिएशन्सचेही मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर वैद्या इंद्रायणी श्रीगिरीवार यांना मी शांती मंत्रासाठी आमंत्रित करते आणि या शांती मंत्रानेच कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.